मस्त अशी हॉटेलसारखी चमचमीत अंडा थाली. त्यासाठी पॅन गरम करून जिरे, तीळ, खसखस, दालचिनी, काळी वेलची, स्टारफूल, धने, कांदा तेलामध्ये मस्त असा फ्राय करून घ्यायचा. टोमॅटो आणि सुकं खोबरंही गोल्डन रंग येईपर्यंत, छान असा क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. मसाला भाजून झाला की तो साईडला काढून त्याच पॅनमध्ये मी थोडंसं तेल घालून लाल तिखट, हळद, मीठ आणि मग जी अंडी उकडली त्याला चिरा करून ह्यामध्ये तीही परतून घ्यायची क्रिस्पी होईपर्यंत. आता अंडी तळून झाली, तीही साईडला काढायची. मसाला थंड झाला आहे, तो मिक्सरला वाटून घ्यायचा आहे. त्यामध्ये लसूण छान अशी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. करीसाठी आता कढईमध्ये तेल गरम करून कढीपत्ता, कांदा, अद्रक लसूणची पेस्ट, मालवणी मसाला, आपण जो मसाला वाटून घेतला आहे तो, आणि अंडा करी मसाला, हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये गरम पाणी, चवीप्रमाणे मीठ आणि करीमध्ये अंडी सोडायची आहेत. गार्निशिंगसाठी कोथिंबीर. मस्त अंडा करी आपली तयार आहे. आणि त्यासोबत मी नाचणीची लाटून अशी भाकरी बनवणार आहे. अशी लाटून बनवली की ती सॉफ्ट होते आणि मुलांना जास्त आवडते. त्यासाठी मी गरम पाण्यामध्ये पीठ असं भिजवून घेतलं आहे, छान असं मळून. सर्व बाजूने छान अशी गोलाकार लाटून घ्यायची आहे. मस्त अशी फुगलेली आहे भाकरी. सर्व बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. भाजून झाल्यावर एका साईडने साजूक तूप लावून घेतलं. आणि अंड्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे बेसन, लाल तिखट, हळद, मीठ, थोडीशी कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. थोडं थोडं आवश्यकतेनुसार पाणी घालत फेटून घ्यायचं आहे त्याला. छान असं स्मूथ बॅटर बनवायचं आहे, थोडं सैलसर. आता अंड्याचे असे काप करून घ्यायचे आहेत भजी बनवायला. आता ते बेसनच्या पिठामध्ये घालून भजी तळून घ्यायचे आहेत. खूप टेस्टी आणि छान होतात हे भजी. फक्त तासाभरातच ही अंडा थाली रेडी आहे. त्यासाठी 2-3 तास घालवायची गरज नसते, व्यवस्थित मॅनेज केलं की होतं. जेव्हा अंडा करी बनवली तेव्हाच मी ही अंडीसुद्धा फ्राय केली होती, ती साईडला ठेवली, करीमध्ये नव्हती टाकली. भात, काकडी, गाजर सॅलडमध्ये सहज आपण हे करू शकतो. थँक्यू.